परताव्याला भुलले. इस्लामपुरातील 12 जणांची 1,36,00,000 रुपयांची फसवणूक. 10 जणांच्या ठकबाज टोळीविरोधात गुन्हा दाखल. इस्लामपूर जिल्हा सांगली. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ठकबाज टोळीने इस्लामपूर शहरातील 12 जणांना तब्बल 1,36,00,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आलेली आहे. फसवणुकीचा हा प्रकार एप्रिल 22 ते एप्रिल 2024 या कालावधीत घडलेला आहे. याबाबत संतोष बाळासाहेब पाटील, वय वर्ष 38, राहणार किसाननगर, इस्लामपूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विराज सुहास पाटील, दहिसर, मुंबई, फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ, प्रियंका खन्ना, दोघे राहणार पंजाब, डॉक्टर निलेश नरेशराव राऊत, सूरज सुधाकर सावरकर, सुरेंद्र मधुकर सावरकर, राहणार झडशी टाकळी, जिल्हा वर्धा, प्रीती निलेश राऊत, वर्धा, सॅव्हिओ परेरा, राहणार विरार वेस्ट, जिल्हा पालघर आणि इतर ब्रोकर आणि एजंट अशा 10हून अधिक जणांच्या टोळीविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: वरील भामट्यांच्या टोळीने इस्लामपूर शहरातील 2 पॉश हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची चर्चासत्रे घेत संतोष पाटील यांच्यासह अन्य 12 जणांचा विश्वास संपादन करत आपल्या जाळ्यात ओढले. या सगळ्यांना फॉरेक्स ट्रेडिंगच्या विविध ॲप्स आणि वेबसाईटवर गुंतवणूक केल्या जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्याला 12 जण फशी पडले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लामपूर.